तुम्हाला पण असा मेकअप करायचा आहे, ते पण फक्त 10 मिनिटामध्ये, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर मी आज तुमच्यासोबत हे मेकअपचं ट्युटोरियल शेअर करते आणि फक्त 10 मिनिटांमध्ये, खूप जास्त 5 ते 10 मिनिटांमध्येच हा मेकअप रेडी होतो. खूप इझी आणि खूप सोप्या पद्धतीनं मेकअप मी सांगणार आहे तुम्हाला आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्यांना की नवीन ज्यांना मेकअप करायला आवडतो पण मेकअप जमत नाही, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप जास्त हेल्पफुल राहणार आहे. तर व्हिडिओमध्ये ना खूप सोप्या पद्धतीने कसा मेकअप करायचा, किंवा बेसिक मेकअप आपण आता ज्या कॉलेज गोईंग गर्ल्स आहेत, किंवा आपल्याला कुठं फिरायला जायचं आहे, किंवा घरी काही छोटा मोठा कार्यक्रम आहे, किंवा घरी कोणी येणार आहे, तर आपल्याला असतं ना की लगेच 5 ते 10 मिनिटामध्ये पटकन असा मेकअप करून, आणि खूप जास्त हेवीसुद्धा नाही, पण मग स्किन अशी रोजच्यापेक्षा काहीतरी चेंज दिसायला पाहिजे, फ्रेश दिसायला पाहिजे. तर तसा एक आता मेकअप ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि खूप म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये आता मी तुमच्यासोबत मेकअप शेअर करणार आहे. खूप अफोर्डेबल प्रोडक्ट आहेत त्याच्यापासूनच. तर हा मेकअप तुम्ही डेलीला पण यूज करू शकता, कारण बिलकुल पण काही केकी नाही आहे, फाउंडेशन वगैरे यूज केलेलं नाही आहे मी, पण चेहरा एकदम फ्रेश वाटतो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून सांगा. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? मी प्रतीक्षा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. तर आज मी तुमच्यासोबत हे मेकअप ट्युटोरियल शेअर करणार आहे आणि एकदम 5 ते 10 मिनिटामध्ये लवकर रेडी होईल असं मेकअप ट्युटोरियल आहे. आणि दिसायला पण खूप छान दिसतं, काही केकी नाही आहे, खूप हेवी नाही आहे, पण एकदम चेहरा फ्रेश दिसतो. आय होप तुमच्या सगळ्यांनाच खूप हेल्पफुल ठरेल हा व्हिडिओ. मला पण ना पहिले सगळे म्हणायचे की किती वेळ लावते आवरायला, कुठं पण जायचं असेल ना तर आपलं मुलींचं सगळ्यांचं असतंच की यार म्हणजे रेडी व्हायला ॲटलिस्ट 1 तास तरी पाहिजे आम्हाला, की व्यवस्थित हेअरस्टाईल, परत छान असा मेकअप करायला टाईम जातो, आणि टाईम कसा जातो ना मेकअप करताना तर बिलकुल समजतच नाही. तर मी मग हा झटपट रेडी होणारा असा मेकअप मी शिकून घेतला आणि म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूया. तर आता मी ना कुठं पण इन्स्टंट आपल्याला बाहेर जायचं असेल, काही शॉपिंगला किंवा काही फिरण्यासाठी वगैरे जवळपास, तर मी हा मेकअप करून 5 ते 10 मिनिटामध्ये लगेच रेडी होते. आणि माझा आवरायला पण लागलं खूप लवकर हे अशा मेकअप शिकल्यामुळं. तर आता मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. मी आता फेस वॉश करून आलेली आहे आणि आता मी मेकअपसाठी स्टार्ट करते. तर सगळ्यात पहिले आपण काय करतो की स्किन प्रिपरेशन करतो, म्हणजे जे आपलं स्किन केअर आहे तर ते करून घेतो. तर मी इकडं ना फर्स्ट हे हायफनचं सिरम यूज करते. तर सिरम तुम्ही स्किप करू शकता, किंवा जर तुम्ही रोज लावत असला तर मी हे रोजच लावते. तर खूप छानपणे आता हे बॉटल एकदम संपत आलेली आहे बघा, आणि खूप छान आहे स्किनसाठी. तर हे मी 2 पंप यूज करते. आणि एकदम तुम्ही आता जे काही कॉलेज गोईंग गर्ल्स आहेत, किंवा मग जे ज्यांना असं इन्स्टंट मेकअप पटकन 5 ते 10 मिनिटामध्ये मेकअप करायचा असतो ना, तर त्यांच्यासाठी हे ट्युटोरियल आहे. हे झाल्याच्या नंतर ना तुम्ही मॉइश्चरायझर लावायचं. मॉइश्चरायझर प्रत्येक कुणाची जरी ऑइली जरी पण स्किन असेल ना तरी सुद्धा मॉइश्चरायझर हे कंपल्सरी आहे. तर ऑइली किंवा ड्राय स्किनसाठीच असं काही नसतं मॉइश्चरायझरचं, प्रत्येक स्किनसाठी लागतंच मॉइश्चरायझर. पण हे याच्यामध्ये काय आहे ना, हे सनस्क्रीन पण आहे आणि मॉइश्चरायझर पण आहे. तर मग मी हे 2 in 1 यूज करते. हायफनचं हे पण. तर ऑल आय नीड सनस्क्रीन म्हणून आहे. तर याच्यामध्ये मॉइश्चरायझर पण आहे आणि सनस्क्रीन पण आहे. तर याला वेगळं वेगळं असं सनस्क्रीन मॉइश्चरायझर लावायचं काम नाही. आणि मेन म्हणजे सनस्क्रीनसुद्धा तुम्हाला डेली यूज करायलाच पाहिजे. तर कारण याच्यामुळं काय होतं ना, जे सन बर्न होते ना स्किन, तर ते होत नाही. तर आता मी लावून घेते सगळं सनस्क्रीन सगळ्या फेसवर आणि नेकवर सुद्धा. नेक आणि हे जे कान आहेत ना तर ते बिलकुल स्किप नाही करायचे. काही काही जण नुसते फेसवर लावून घेता, नेक आणि नेक आणि कान स्किप करून घेता, पण तसं नाही करायचं आहे आपल्याला. सनस्क्रीन प्रत्येक स्किनसाठी मस्ट आहे, कारण उन्हामध्ये आपण थोडा वेळ जरी गेलो ना तरी सुद्धा स्किन बर्न होते. तर आपल्याला लगेच समजत नाही, पण मग नंतर थोड्या दिवसानंतर लगेच टॅन दिसायला लागतो. त्यामुळं मग सनस्क्रीन हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता हायफनचं आता मी खूप दिवसापासून यूज करते हे दोन्ही सुद्धा ना, तर मला खूप जास्त सूट पण झालं ते. आणि हे बघा बिलकुल काही व्हाईट पण नाही आहे, किंवा मग असं ऑइली पण होत नाही, किंवा व्हाईट कास्ट पण येत नाही स्किनवर. आणि मॉइश्चरायझर पण आहे आणि सनस्क्रीनसुद्धा. तर आता आपलं स्किन प्रिपरेशन झालेलं आहे आणि आता करते मी मेकअप स्टार्ट. तर हे बीबी क्रीम आहे, तर स्विस ब्युटीची आहे आणि खूप छान आहे ही, मला तरी खूप जास्त सूट होते. तर SPF 15 पण याच्यामध्ये पण सनस्क्रीन आहे.
तर खूप छान आहे. 04 असा नंबर आहे याचा. माझ्या स्किन टोनसाठी तर एकदम बेस्ट आहे आणि मला सूट पण झाली आहे आणि खूप इन्स्टंट असा ग्लो येतो फेसवर. तुम्ही पण यूज करू शकता. तर हे असं घ्यायचं आहे थोडंसंच, खूप जास्त लागत सुद्धा नाही आणि सगळ्या फेसवर लावून घ्यायचं आहे. अगेन नेक आणि इयर्सला बिलकुल पण आपल्याला विसरायचं नाही आहे, लावून घ्यायचे, कारण नंतर मग फेस असा व्हाईट दिसतो आणि नेक वगैरे दिसते. आणि याला तुम्ही आहे ना हाताने सुद्धा ब्लेंड करू शकता किंवा मग याला स्पंजनं सुद्धा ब्लेंड करू शकता. तर मी आता याला आहे ना स्पंजनं ब्लेंड करून घेते. स्पंजनं ब्लेंड करून घेते. तर याला आहे ना नुसतं डॅब डॅब करायचं असं. याला बिलकुल पण आपल्याला ना असं चोळायचं किंवा असं दाबायचं वगैरे बिलकुल पण नाही आहे. याला नुसतं असं डॅब डॅब करायचं, असं घासायचं बिलकुल नाही आहे स्पंज. जर स्पंज जेव्हा फ्रिक्शन होईल ना स्किनसोबत तर ते लगेच मग ना स्किन अशी ग्रे व्हायला लागते, मेकअप ग्रे व्हायला लागतो, ऑक्सिडाईज होतं. म्हणून मग नुसतं असं डॅब डॅब करायचं. आणि जेव्हा आपण फाउंडेशन वगैरे लावतो ना तर तेव्हा सुद्धा जेव्हा आपण स्पंज घेतो तर तेव्हा काय करायचं, एकदा फक्त स्पंज पाण्यातून काढून पिळून घ्यायचा, म्हणजे थोडा वेट करून घ्यायचा असं. पूर्ण मी आता ब्लेंड करून घेते. तर आता हे सगळं ब्लेंड झालेलं आहे आणि एकदम इवन दिसतंय बघा, बिलकुल पण असं ना व्हाईट कास्ट कुठे दिसत नाहीये आणि खूप असं मेकअप लावल्यासारखं पण काही दिसत नाहीये. तर आता आपल्याला काय करायचं आहे ना, हे जे लावलेलं आहे ना बीबी क्रीम, तर तुम्ही सुद्धा हे यूज करू शकता. म्हणजे हे काही आता प्रमोशन वगैरे नाही आहे, पण मी डेलीलाच यूज करते. ही कधी इकडे तिकडे जायचं असेल, कुठं जवळपास शॉपिंगला वगैरे जायचं असेल, जवळ काही फिरायला वगैरे जायचं असेल, तर मी हे यूज करते. म्हणजे रेडी टू गो, एकदम 5 ते 10 मिनिटामध्ये मेकअप रेडी होऊन जातो आपला आणि परत जास्त वेळ खेळत बसायचं काम नाही आहे. तर ही म्हणजे मला तर खूपच हेल्पफुल ठरली आहे ही क्रीम. तर आता आपल्याला काय करायचं आहे, बीबी क्रीम तुम्ही दुसरी सुद्धा यूज करू शकता, एखादी पॉन्ड्सची किंवा म्हणजे बीबी क्रीम, सीसी क्रीम, तर ह्या लगेच मेकअप होतोय ना, जास्त टाईम लागत नाही. तर मग आता काय करायचं, ही बीबी क्रीम लावलेली आपल्याला तिला लॉक करायचं आहे. सेट होण्यासाठी आपण काय करणार, यूज कॉम्पॅक्ट. तर माझ्याकडे आहे आता हे लॅक्मेचं सनस्क्रीन कॉम्पॅक्ट, तर सन एक्सपर्ट. तर याच्यामध्ये सुद्धा SPF 40 आहे, SPF 40 PA+++. तर हे सुद्धा सनस्क्रीनसारखं म्हणजे काम करतं आपल्याला. उन्हामध्ये गेल्यावर हे सुद्धा युजफुल ठरतं, म्हणून मग मी खूप दिवसापासून यूज करते. पहिले 1-2 यूज करून झाले माझे आणि आता हे तिसरं आहे माझं. तर खूप ठिकाणी म्हणजे कितीही उन्हात जा काही पण, तर टॅन होत नाही स्किन. आणि सनस्क्रीन जरी पण आपल्याकडे लावलेलं नसेल तर वरतून आपण आता कधी कधी काय होतं ना, ट्रॅव्हलला गेलेलो कुठं बाहेर आणि लगेच आपण फेस वॉश करून परत सनस्क्रीन नाही लावू शकत. जर आपल्याला खाली उतरायचं आहे, आता फोटोशूट वगैरे करायचं, आपण लगेचच सनस्क्रीन नाही लावू शकत आपण फेसतून. तर आपण हे कॉम्पॅक्ट यूज करू शकतो, कारण याच्यामध्ये सुद्धा सनस्क्रीन आहे, SPF आहे. तर आपल्याला आता काय करायचं, फक्त हे ना खूप जास्त नाही, पण हे फक्त असं लॉक करायचं आहे मेकअप, म्हणजे स्किनमध्ये पूर्णपणे सेट होईल. आणि हे सुद्धा आहे ना असं खूप जास्त असं चोळायचं घासायचं बिलकुल पण नाही आहे, नुसतं डॅब डॅब करायचं. आणि एकदम लाईट वेट, म्हणजे असं बिलकुल पण असं केकी होणार नाही, फेस एकदम नॅचरल वाटणार आहे मेकअप ना. नेकवर सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचे. फक्त असा चेहरा एकदम फ्रेश वाटणार. आता मी मेकअप सेट केलेला आहे, व्यवस्थित सगळं सेट झालेलं आहे आणि सगळं ना इवन टोन दिसते बघा, नेक फेस असं अलग अलग नाही दिसते. तर आता आपला नेक्स्ट पार्ट आहे आयब्रो फिल करायचे. तसे माझे आयब्रो ना म्हणजे व्यवस्थित आहेत, अशा जास्त काही पतल्या वगैरे नाही आहे, चांगल्या जाडच आहे. जास्त पतल्या वगैरे नाही आहे, पण तरीसुद्धा ना आयब्रो असे फिल करायलाच पाहिजे, कारण चेहरा एकदम उठून दिसतो. तर मी आता आयब्रो फिल करून घेते.
आणि आयब्रो फिल केल्याच्या नंतर ना तर त्याला कोम करणं पण तितकंच इम्पॉर्टंट असतं, कारण हे जे हेअर्सची डायरेक्शन आहे ना तर ती पण खूप इम्पॉर्टंट असते. तर ही पूर्ण व्यवस्थित कोम करून घेते मी. तर बघा लगेचच फेस एकदम चेंज दिसतो थोडासा, असं एकदम आयब्रोज थोडा डार्क झाल्याच्या नंतर ना छान वाटतं. तर आता मी लावते टिकली. आता लावते आयलायनर. तर NYBचं हे आयलायनर आहे, खूप दिवसापासून म्हणजे मला फ्री आलेलं होतं हे पर्पलवरून. तर खूप साऱ्या लिपस्टिक वगैरे आहेत ना माझ्याकडे, अशा फ्रीच्याच आहेत. मला म्हणजे ऑफर असते ना की एकावर एक फ्री, तर असंच काही सामान घेतल्याच्या नंतर तर हे खूप सारं सामान मला फ्रीमध्ये आलेलं होतं. तर हे पण खूप छान मॅट फिनिशमध्ये आणि खूप छान आहे आयलायनर. तर आता मी हे लायनर लावून घेते. तर मी ना सगळ्या या प्रोडक्ट्सची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करते, तर तुम्ही एकदा नक्की चेकआउट करू शकता. हे बघा, माझे डोळे ना ऑलरेडी मोठाले आहेत, तर जास्त असं विंग वगैरे काढायचं काम नाही आहे. थोडंसं आयलायनर नुसतं बारीक जरी लावलं तरी पण ते छान दिसतं. आणि काजळ मी मोस्ट ऑफ द टाईम ना स्किप करते, कारण डोळे ऑलरेडी मोठाले आहेत आणि जर खूप जास्त हेवी मेकअप करायचा असेल ना तरच मी काजळ यूज करते. पण आज थोडंसं मी लावून घेते, खूप बारीक एकदम. एकदम बारीक असं मी काजळ लावलेलं आहे. आणि नाहीतर मग मी आयलायनर जेव्हा लावत नाही ना तर तेव्हा मी दोन्ही पण साईडनं खालून आणि वरून असं पूर्ण डोळ्यामध्ये काजळ लावते, मग तसं आवडतं मला, कारण मग ते व्यवस्थित होऊन जातं. पण जर आयलायनर आणि काजळ दोन्ही म्हणलं ना तर मग ते हेवी मेकअप वाटतो, एकदम लग्नाला वगैरे असं मोठ्या फंक्शनला जाताना आपण जसं करतो तसं. आता लावते मी मस्कारा. हे पण आहे NYBचाच मस्कारा आहे आणि हा सुद्धा मला फ्रीमध्येच भेटलेला आहे. NYBचे माझ्याकडे खूप सारे प्रोडक्ट आहेत जे की असे फ्रीमध्येच भेटलेले, पण ते मला खूप छान लागले. तर मस्कारा लावून घेते. तशा माझ्या आयलॅशेस मोठाल्याच आहेत, पण थोडं तर मस्कारामुळे आयलॅशेस मोठाल्या दिसतात, लंबाल्या दिसतात. तर असं काही आहे. आणि हे आहे बरं लिप बाम आहे. मी याला ना, आता तुम्ही माझ्या व्हिडिओजमध्ये ना रोज बघतच असाल, मी थोडंसं ना असं टिंटेड लिप्स दिसतात माझे, तर कुणाला वाटत असेल की लिपस्टिक लावते ही रोज, पण रोज लिपस्टिक लावत नाही मी. तर हा आहे ना कुमकुमादीचा आहे ना लिप बाम आहे, टिंटेड आहे आणि खूप छान पिगमेंटेशन आहे, म्हणजे खूप पिगमेंटेड आहे हा. तर आपण यूज करू शकतो, एकतर टिंट म्हणून, चिक टिंट म्हणून पण यूज करू शकतो, लिप टिंट म्हणून पण यूज करू शकतो. तर मी डेलीला हाच लावते. तर कधी कधी कुठं जायचं असेल ना तर मग मी काय करते, आपल्याला थोडंसं असं घेते आणि नुसतं गालांवर सुद्धा असं ब्लश म्हणून यूज करते. तर ना छान असं बघा, तुम्हाला दिसत असेल याच्यावर छान टिंट येतोय ना. असं नुसतं थोडंसं डॅब डॅब करायचं आणि एकदम छान असं ब्लशचं काम करतं बघा. जास्त नाही, थोडंफार आपल्याला करायचं फक्त. याला ना फक्त डॅब डॅब करायचं असं, कारण ना याला थोडंसं असं जरी पण थोडंसं फिक्शन झालं ना त्याचं, थोडंसं जरी स्किन घासल्या गेली ना तर मग ते लगेच ग्रे व्हायला लागेल मेकअप. नुसतं थोडंसं लावून घ्यायचं, नाकावर सुद्धा लावू शकता तुम्ही. छान असं एकदम नॅचरल पिंक कलर येतो. हे बघा, एकदम ब्लश सारखं दिसतंय, म्हणजे नॅचरल दिसतंय, असं ब्लश लावल्यासारखं पण नाही वाटतंय. आणि थोडंसं पिंकिश कलर पण आलेला आहे, तर एकदम छान वाटतं. आता जवळपास सगळा मेकअप झालेला आहे, फक्त एक मेन गोष्ट बाकी आहे. तर ती कुठली तुम्ही सांगू शकत असाल? लिपस्टिक बाकी आहे. तर मी आता लिप लायनरनं ना आउटलाईन काढून घेते आणि नंतर लिपस्टिक लावायची. तर ही पूर्ण आपल्या लिप्सच्या साईडनं ना पूर्ण आउटलाईन आपण पहिले काढून घेऊया. आणि नेहमी ना लिपस्टिक लावायच्या अगोदर जेव्हा आपण मेकअप स्टार्ट करतो ना तर तेव्हा लिप्सवर एखादा लिप बाम वगैरे लावून घ्यायचा, जो की पिगमेंटेड नाही आहे असा.
कारण काय होतं ना की मग त्यानं सॉफ्ट व्हायला लागतं. जर लिप बाम जर नसेल तर बोरोलिन किंवा वॅसलिन असं काही लावू शकतो आपण, आणि नंतर मग थोडंसं क्लीन करून ते त्याच्यावर आपण लिपस्टिक लावू शकतो. जेव्हा आपल्याला लिपस्टिक लावायची तोपर्यंत ते मॉइश्चर चांगलं भेटलेलं असतं लिप्सला, तर त्यामुळे लिप्स चांगले होतात आणि लिपस्टिक चांगले लागतं त्याच्यावर. तर मी पहिलेच बोरोलिन लावून घेतलेलं होतं लिप्सवर, जेव्हा मी फेस वॉश करून आले तेव्हाच. आउटलाईन काढून घेतली मी, आणि थोडंसं हे जे मध्ये आहे ना थोडं फील करायचं लिप लायनरनं, म्हणजे कलर तो आहे ना मिक्स मॅच होऊन जातो, छान होतं. तर मध्ये सुद्धा अशा लाईन. तर आता याच्यावरती आपल्याला लिपस्टिक लावायची आहे. तर अशी काही आहे लिपस्टिक. तर ही मायग्लॅमची लिपस्टिक आहे. तर ह्याचे 3 शेड आलेले होते मला. तर एक ब्राऊन कलरचा, एक रेड कलर आणि एक हा पिंकवाला कलर आहे. तर क्रीमी मॅट लिपस्टिक आहे, आणि कुठं जवळपास असं जायचं असेल ना, ज्याला की असं खूप टाईम मला थांबायचं नाही आहे किंवा मग मेकअपचं असं दिवसभर काही काम नाही, तर मी हे यूज करते. तर छान आहे, म्हणजे टेक्स्चर वगैरे छान आहे ह्याचं, एकदम क्रीमी आहे. खूप जास्त जास्त एकदम अशी ड्राय पण होत नाही आणि खूप शायनिंग वगैरे पण नाही आहे. तर अशी काही आहे. तर अशा प्रकारे काही रेडी आहे आपला मेकअप. तर ना माझी फेवरेट हेअरस्टाईल ही खूप जास्त, म्हणजे एकदम 5 मिनिटामध्येच कुठं लवकर रेडी होऊन जायचं असेल ना, तर मी ही हेअरस्टाईल करते. एक बट काढूया. एकदम 5 मिनिटामध्ये हेअरस्टाईल होते ही पण. आणि कुठंही लवकर जायचं असेल ना, कारण ना कुठं जायचं असेल तर घरचं आवरणं वगैरे मला खूप जास्त लेट होतं, आणि मेकअप करण्यामध्ये वगैरे टाईम जातो. तर मी ही एकदम फास्टमध्ये होणारी अशी ही हेअरस्टाईल करते. इथून आपण वेणी पण घालू शकतो किंवा मग हे सुद्धा. एक पट काढायची आणि रेडी आहे आपला मेकअप. जर असं काही कार्यक्रमाला वगैरे जायचं असेल ना, तर मी असा मेकअप करते. आणि मेन म्हणजे काही फाउंडेशन वगैरे नाही आहे, तर असं केकी होण्याचं पण काम नाही, आणि नॅचरलसुद्धा दिसतो. आता कानातले चेंज करायचे. पुढं झटपट आपल्याला बाहेर जायचे किंवा घरी पाहुणे येणारे किंवा असं काही असेल ना, तर असं मेकअप करू शकता नक्कीच. तर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन नवीन व्हिडिओज येतील, आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करून द्या, जेणेकरून ना तुम्हाला माझे व्हिडिओज आलेले समजतील. आणि तुम्हाला अजून हेवी लुकमध्ये पण मेकअप जर बघायचा असेल तर मला कमेंट करून सांगा. मी अजून हेवी लुकमधले किंवा जे आपण वेडिंग गेस्टसाठी वगैरे मेकअप असतो तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर हा आहे एकदम सिम्पल मेकअप, जो की 5 ते 10 मध्ये, म्हणजे 5 ते 10 मिनिटामध्ये होऊन जाईल असा. तर मी तुम्हाला आता माझा मेकअप पूर्ण छान लाईटमध्ये जाऊन दाखवते. तर असं काही आहे मेकअप. आता हा नॅचरल लाईटमध्ये, आतमध्ये मी त्या लाईटमध्ये दुसऱ्या लाईटमध्ये बघितला होता, त्याच्यामध्येच करून दाखवलं तुम्हाला.
करणं खूप इझी आहे हा मेकअप. म्हणजे जे की आता नवीन मेकअप शिकताय किंवा कुणाला जमत नाही मेकअप, तर ते सुद्धा हे करू शकतात. आणि खूप इझी आहे. आणि मेन म्हणजे हे प्रोडक्ट्स आहेत ना, तर खूप म्हणजे आपल्याला अफोर्डेबल रेंजमध्येच भेटतात. सगळे 500च्या आतमधलेच प्रोडक्ट आहेत आणि काही ऑफर वगैरे चालू असल्यावर तर अजून पण स्वस्त भेटतात. मी याच्यामधले ना खूप सारे पर्पलवरून किंवा नायकावरून असे ऑर्डर करते. मेकअपचं सामान मी म्हणजे मोस्टली त्या 2 ॲपवरूनच ऑर्डर करते. तर तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता आणि अफोर्डेबल रेंजमध्ये सगळं हे सामान भेटून जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अजून सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय बघायला आवडेल किंवा मेकअप बघायला आवडेल, तर कसा हेवी वगैरे, तर मला कमेंट करून सांगा. तर आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण त्याच्यावर बनवूया. तर भेटूया अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.